धरण उशाला अन कोरड घशाला. होय, हीच भयाण, विदारक आणि संतापजनक स्थिती ऐन उन्हाळ्यात आमच्या राहुरीच्या नागरिकांची झाली आहे. राहुरी शहरात आज रस्ते, वीज आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. पण सर्वात मोठा सवाल आहे पाण्याचा. ज्या जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून दिलं, त्याच जनतेला आज पाण्यासाठी थेंब थेंब मोताद करण्याची वेळ या प्रशासनाने आणली आहे. आम्ही थेट सवाल विचारतोय. नगरपालिका निवडणुकीच्या काळात जेवढे मुबलक पाणी उपलब्ध होत होते, ते पाणी आता ऐन उन्हाळ्यात का गायब झाले? निवडणूक संपली की जनतेची किंमतही संपली का? राहुरी नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या जुना कणगर रस्ता या भागात तर नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. भारतीय मानकानुसार दरडोई 135 लिटर पाणी मिळायला हवे, हा नागरिकांचा हक्क आहे. पण 135 लिटर तर सोडाच, राहुरीकरांना हक्काच्या पाण्यासाठी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याची गयावया करावी लागत आहे, हात जोडावे लागत आहेत. यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? आणि सर्वात संताप आणणारी गोष्ट म्हणजे आजमितीला मुळा धरणाचा पाणीसाठा समाधानकारक आहे, मग तरीही राहुरी शहरात ही भयानक स्थिती का? नागरिकांच्या घशातून हक्काचे पाणी काढून घेऊन हे पाणी नक्की कोणाला द्यायचे आहे? कोणाची घरे भरायची आहेत? याचा जाब आता प्रशासनाला द्यावाच लागेल. निवडून आलेले नगरसेवक आज साधी विचारपूस करायला सुद्धा या भागात फेरफटका मारताना दिसत नाहीत. राहुरीतील नागरिक सहनशील आहेत, शांतताप्रिय आहेत. राहुरीकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जनतेचा संयम सुटण्याआधी तात्काळ मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्या, नाहीतर हाच जनक्षोभ प्रशासनाला महागात पडेल. कॅमेरामनसह ब्युरो रिपोर्ट N26 न्यूज राहुरी.